लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीला लोकांची पसंती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचे प्रेम आहे आणि जनतेला विश्वास आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये अडीअडचणी सोडवेल आणि मला विश्वास आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील या निवडून येतील, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या रायगाव प्रचारार्थ आले असता त्यांनी व्यक्त केली। प्रचार सभा चालू आहे, किनवटची प्रचार सभा झाली, आता राळेगाव तुम्ही या ठिकाणी आले, काय सांगाल? मला सगळीकडे महायुतीकरता एक पॉझिटिव्हिटी दिसते आहे। मोदीजींवर लोकांचा प्रचंड प्रेम आहे आणि लोकांना विश्वास आहे की एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपल्या अडीअडचणी सोडवेल आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात आम्हाला समर्थन देत आहेत आणि मला विश्वास आहे की हिंगोली असेल किंवा ही जी यवतमाळ वाशिमची सीट आहे या दोन्ही जागा आम्ही चांगल्या फरकाने जिंकू। उद्धव ठाकरेंच्या प्रचार गीतातील जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाची नोटीस दिलेली आहे, मात्र आम्ही शब्द काढणार नाही, न्यायाने लढायला तयार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। एक गोष्ट मी सांगतो, तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशनमधला प्रश्न आहे, त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही। एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलं आहे त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी का आणावं असा एक प्रश्न निर्माण होऊच शकतो। मोदी शाह यांनी बजरंगबलीच्या नावाने मतं मागितली, रामाच्या नावाने मतं मागली जातात, त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल देखील उद्धव ठाकरे त्यांनी यांना करावा ना इलेक्शन कमिशनला, आम्हाला काय विचारतात। आज शरद पवार यांनी म्हटलं की एकनाथ खडसे जे आहेत नाईलाज असतो भाजपमध्ये पुन्हा जाते, याचं उत्तर एकनाथराव खडसेंनी द्यावं, इलाज आहे का नाईलाज आहे।